नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, लास्ट लेसन पासून आपण जे आहे आपलं ट्रसेस या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती मित्रांनो, करेक्ट. तर मग ट्रसेस या चॅप्टरमध्ये आपण इनिशियली पाहिलं होतं की आपले ट्रस्ट नेमकी काय असते, त्याच्यासाठी जे ॲनालिसिससाठी आपण जे अझम्पशन्स घेतो आपण त्याबद्दल डिस्कशन केलं होतं. आणि त्याच्यासोबतच आपण काही गोष्टी ज्या होत्यात आपल्या की टेन्साईल फोर्स कसा असेल तुमच्या मेंबर्समध्ये, कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस कशा असेल, टू फोर्स मेंबर्स म्हणजे काय असतो, जे ट्रस्टचे जे मेंबर्स असतात त्यांना आपण टू फोर्स मेंबर्स म्हणतो. या सर्व ज्या गोष्टी होत्या या आपण लास्ट लेसनमध्ये डिस्कस केल्या होत्या मित्रांनो, ठीक आहे. जर तुम्ही त्या गोष्टी नसेल पाहिलं तर तुम्ही ते जे आहे ते लास्ट लेसनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, ठीक आहे. तर मग जसं की मी तुम्हाला लास्ट लेसनच्या शेवटी जे सांगितलं होतं की आपण या लेसनमध्ये काय पाहणार, नेक्स्ट लेसनमध्ये काय पाहणार आहोत, आपण स्टॅबिलिटी ऑफ ट्रस्ट जे आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत, ठीक आहे. तर मग कशाबद्दल डिस्कशन करणार आहोत आपण की स्टॅबिलिटी, ठीक आहे. तुमची जी ट्रस्ट आहे मित्रांनो, ठीक आहे, तिची जी स्टॅबिलिटी आहे, ठीक आहे, ती स्टेबल कधी असेल, काय असेल, त्याच्याबद्दलचं जे डिस्कशन आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत, ठीक आहे. तर मग ट्रस्ट जी आहे मित्रांनो, ट्रस्ट जी असते ती तुमची दोन प्रकारे स्टेबल असते, ठीक आहे. एक असते तुमची एक्सटर्नल स्टॅबिलिटी, ठीक आहे, आणि दुसरी असते ती तुमची इंटरनल स्टॅबिलिटी, ठीक आहे. आता एक्सटर्नल स्टॅबिलिटी आणि इंटरनल स्टॅबिलिटी म्हणजे काय मित्रांनो, ते तुम्हाला आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर मग काय मित्रांनो, ज्या अशी 2D ट्रस्ट जी असेल, ठीक आहे, ती तुमची काय असेल, ती तुमची काय म्हणतात एक्सटर्नली स्टेबल तेव्हा असेल जेव्हा तुमचे काय 3 इक्विलिब्रियमचे इक्वेशन्स जे तुमचे काय होतील, सॅटिस्फाईड होतील, ठीक आहे. मग ते कोणते 3 इक्वेशन्स आहेत तुमचे? फर्स्ट आहे समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, ठीक आहे. सेकंड आहे तुमचं समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, अँड थर्ड आहे तुमचं समेशन ऑफ मोमेंट इज इक्वल टू 0, ठीक आहे. ह्या तुमच्या 3 कंडिशन्स काय असतील, ह्या जर तुमच्या सॅटिस्फाईड होत असेल मित्रांनो, तर मग तेव्हा तुम्ही काय बोलणार की ट्रस्ट जी आहे ती तुमची 2D ट्रस्ट जी आहे, ठीक आहे, ती कशी आहे तुमची, ती एक्सटर्नली स्टेबल आहे मित्रांनो, ठीक आहे. पण याच्यासोबतच याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या काही कंडिशन्स आहेत मित्रांनो, जसं की काय असेल की तुमच्या ज्या सपोर्ट रिॲक्शन असतात, ठीक आहे, सपोर्ट रिॲक्शन कशा असायला नको, तुमच्या त्या पॅरलल आणि कॉन्करंट असायला नको, ठीक आहे. सपोज मी या ठिकाणी तुमच्यासाठी काय आहे या ठिकाणी ड्रॉ करतो, ठीक आहे. हे काय आहे तुमचे रोलर सपोर्ट आहेत, ठीक आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमची काय असेल ट्रस्ट असेल, ठीक आहे. या ठिकाणी मिडललाही मी एक अजून सपोर्ट देऊन देतो, ठीक आहे. अशा पद्धतीने ट्रस्ट असेल तुमची, ठीक आहे, ही अशी ट्रस्ट असेल, ठीक आहे. तर मग ॲज पर आपली काय होते, मी तुम्हाला काय सांगितलं की तुमचे जे असेल, ठीक आहे, सपोर्ट रिॲक्शन्स कशा असायला नको, तुमच्या त्या पॅरलल आणि कॉन्करंट, ठीक आहे. तर मग या ठिकाणी तुम्ही पाहणार तर याची सपोर्ट रिॲक्शन रोलर सपोर्ट आहे, ठीक आहे. तिघांचं काय झालं, तुमचे व्हर्टिकल फोर्सेस आले. जर तिघांचे जर तुम्ही लाईन ऑफ ॲक्शन पाहिलीत मित्रांनो, ठीक आहे, तर ती कशी येते आहे तुमची एक दुसऱ्याला पॅरलल येते आहे की नाही, ठीक आहे. म्हणजे जर तुमची अशा पद्धतीने आली तर ती ट्रस्ट काय झाली तुमची एक्सटर्नली अनस्टेबल झाली, ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच काय असली पाहिजे तुमची दुसरी कंडिशन काय होती तुमची, सपोज अशा पद्धतीने आहे तुमचा सपोर्ट, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने जर तुमचे सपोर्ट असतील तर त्यावेळेस काय होणार, ठीक आहे, तुमची लाईन ऑफ ॲक्शन काय आहे, थ्रू या पॉईंट जाणार, याची ही रिॲक्शन अशी राहणार, याची व्हर्टिकल रिॲक्शन, याची अगेन लाईक दिस, ठीक आहे. म्हणजे काय होतंय तुमचे हे या सर्वांची जी आहे, ठीक आहे, हे जे सर्व रिॲक्शन्स आहेत त्यांची लाईन ऑफ ॲक्शन कोणत्या पॉईंट ओ मधनं पास होते आहे की नाही, ठीक आहे. सपोज पॉईंट ओ मधनं पास होते आहे म्हणजे काय झाले तुमचे तिघ रिॲक्शन्स काय झाले तुमचे या केसमध्ये कॉन्करंट झाले आणि या केसमध्ये काय झाले पॅरलल झाले, ठीक आहे. मग काय असेल तुमच्या सपोर्ट रिॲक्शन कशा सर्व जर तुमच्या एक दुसऱ्याला पॅरलल असतील किंवा दुसऱ्या काय असेल तुमच्या त्या एकमेकांसोबत काय होत असतील त्या कॉन्करंट होत असतील, ठीक आहे. तर मग त्या केसमध्ये काय असेल तुमचे ट्रस्ट जे आहे, ठीक आहे, तर त्या केसमध्ये काय आहे तुमची ट्रस्ट काय होणार आहे अनस्टेबल होणार आहे, ठीक आहे. आणि जर तुमचं असं नसेल तर मग काय आहे अनस्टेबिलिटी तुमची येणार नाही, ठीक आहे. काय असणार आहे तुमची अदरवाईज युअर
ट्रस्ट विल नॉट बी अनस्टेबल. ठीक आहे, ठीक आहे. तर होप तुम्हाला हे जे आहे हा कसला पार्ट झाला, हा एवढा तुमचा झाला एक्सटर्नल स्टॅबिलिटीचा मित्रांनो. ठीक आहे. तर मग इंटरनल स्टॅबिलिटी म्हणजे काय मित्रांनो, इंटरनल स्टॅबिलिटी म्हणजे काय मित्रांनो, आता हे काय झालं, हे तुम्ही काय झाले, तुम्ही जे बाहेरचे म्हणजे तुमच्या घराच्या बाहेरचे जेवढे लोक होते, तुम्हाला एक चांगला सेटल जॉब मिळाला आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं मेंटल स्टॅबिलिटी किती आहे त्याच्यासाठी झाले. ठीक आहे, तुम्ही बाहेरचे जे एक्सटर्नल फॅक्टर्स होते त्यांच्याशी काय झालं, तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला एक्सटर्नली स्टेबल राहण्यासाठी, घराच्या बाहेर स्टेबल राहण्यासाठी काय काय कंडिशन लागणार आहेत, पण तुम्हाला काय असावं लागतं, घरात जे असावं लागतं ते तुम्हाला काय असावं लागतं, रिजिड असावं लागतं. ठीक आहे, घरच्यांसमोर तुम्हाला असं मन मोकळं असून म्हणजे थोडंसं हलक्यात घेतल्यासारखं राहावं नाही लागत. ठीक आहे, कारण जर तुम्हाला काय त्रास होतोय ते दाखवलं तर काय होईल, ठीक आहे, तुमचं फॅमिली काय होऊन जाईल, ती इंटरनली काय होऊन जाईल, अनस्टेबल होऊन जाईल. ठीक आहे, मग तशाच पद्धतीने काय आहे मित्रांनो, ठीक आहे, ट्रस्टचं पण तसंच आहे. ठीक आहे, मग ट्रस्टमध्ये काय आहे, जर तुमची ट्रस्ट जी आहे, ठीक आहे, ती इंटरनली काय म्हटलं पाहिजे, स्टेबल असेल, तर मग त्याच्यासाठी काय असलं पाहिजे की जर ट्रस्टचा जो एक पण पार्ट जो आहे, ठीक आहे, ट्रस्टचा एकही पार्ट जो आहे तो रिजिडली मूव्ह नाही झाला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू द अदर पार्ट. ठीक आहे, म्हणजे घरातला एक मेंबर काय झाला, म्हणजे घरातला एक पार्ट दुसऱ्या पार्टसोबत असा मूव्ह नाही झाला पाहिजे, एक दुसऱ्यांपासून काय गेलं पाहिजे, दूर नाही गेले पाहिजे. ते म्हणजे काय झाले, एक दुसऱ्यांपासून ते काय असले पाहिजे, त्यांनी जॉमेट्री बनवली पाहिजे, एक दुसऱ्यांसोबत मिळून मिसळून राहायला पाहिजे. ठीक आहे, तर हेच काय झालं तुमचं इंटरनल स्टॅबिलिटी. तर ठीक आहे, जे स्टॅबिलिटी जे कन्सेप्ट होत्या मी ते तुम्हाला जे फिजिकल लाईफमधले जे आहे एक्झाम्पलसोबत तेही तुम्हाला सांगून दिलं आहे. ठीक आहे, तर मग जे आहे तुम्हाला काय असलं पाहिजे, मग तुमचे जे आहेत, ठीक आहे, मग तुमचे काय इंटरनल स्टॅबिलिटी म्हणजे काय, तुमचे जेवढे काही मेंबर्स आहेत, फॅमिली मेंबर्स जे आहेत ते तुमचे काय राहायला पाहिजे, सफिशियंट राहायला पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच तुमचं काय होईल, फॅमिली काय होणार आहे, ती फॅमिली काय होणार आहे, इंटरनली स्टेबल होणार आहे. सिमिलरली जर तुमचे काय असतील, जर फॅमिली मेंबर्स काय असतील सोबत असतील, ठीक आहे, जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत, ठीक आहे, जेवढे गरज आहे तेवढेच लोक असतील घरात, त्याच्यापेक्षा जर जास्त लोक घरात आले तर काय होतात, वाद होतात. ठीक आहे, मग काय असलं पाहिजे, इंटरनल स्टॅबिलिटी असण्यासाठी पण अजून काय कंडिशन असली पाहिजे की तुमची जी आहे फॅमिली कशी छोटी आणि सुखी असली पाहिजे. ठीक आहे, जेवढे तुम्हाला काय येतील पोचता येतील तेवढेच लोक तुमच्या घरात राहिले तरच काय होतील, ते आनंद राहील. ठीक आहे, मग ट्रस्ट पण कधी आनंदात राहील, जेव्हा तुमच्याकडे काय असेल मित्रांनो, तुमचे मेंबर्स जे आहेत, ठीक आहे, ते कशाच्या म्हणजे कशावरनं डिपेंड करतात, ठीक आहे, ते या ठिकाणी ते जॉईंट्सवरनं डिपेंड करतो आपण. ठीक आहे, तर मग तुमची जी एक सिंपल ट्रस्ट असते मित्रांनो, ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जर तुमची अशी एक ट्रायंग्युलर सिंपल ट्रस्ट आहे, ठीक आहे, तर मग तिच्यासाठी तुम्हाला किती मेंबर्स लागतात. ठीक आहे, तर इथं तुमचे किती आहेत, 3 जॉईंट आहेत. ठीक आहे, किती जॉईंट आहेत, जॉईंट 3 आणि मेंबर 3. ठीक आहे, तर मग तेच मित्रांनो, जर आपण काय केलं, आपण अजून एक काय केलं, आपण एक अजून ठीक आहे, अशा पद्धतीची जर ट्रस्ट असेल तुमच्याकडे, ठीक आहे, तर मग यावेळेस काय झालं, तुमचं जॉईंट किती झाले, 1 2 3 4 जॉईंट 4 आणि मेंबर किती झाले तुमचे या ठिकाणी 1 2 3 4 5 मेंबर झाले. करेक्ट. आणि सिमिलरली तुमचं काय असेल, सपोज अशा पद्धतीची ट्रस्ट झाली. ठीक आहे, ठीक आहे, अशी ट्रस्ट असेल तर मग तुमचे या ठिकाणी जॉईंट किती होणार आहेत, जॉईंट 1 2 3 4 5 आणि मेंबर किती झाले तुमचे, मेंबर किती होत आहेत तुमचे 1 2 3 4 5 6 7 होत आहेत. करेक्ट. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं मित्रांनो, पहिले जे 3 जॉईंट होते त्यांच्यासाठी तुम्हाला 3 मेंबर लागत होते. ठीक आहे, पण जेव्हा तुमचा एक जॉईंट वाढला तेव्हा तुमचे मेंबर कितीने वाढले, 2 ने वाढले. करेक्ट. जॉईंट जेव्हा किती होते, 3 होते, तेव्हा 3 मेंबर लागत होते. 4 झाले, एक मेंबर वाढला. 3 पेक्षा जर एक मेंबर वाढलं तर तुमचे मेंबर्स किती वाढतील, 2 ने वाढतील. तर अजून एकाने वाढला म्हणजे किती झाले, 4 होते, 4चे किती झाले, 5 जॉईंट झाले. मग त्याच्यामध्ये किती तुमचे 2 मेंबर्स वाढणार, म्हणजे किती, फर्स्ट 3 जॉईंटसाठी तुमचे 3 मेंबर्स असतील, पण त्याच्यानंतर 3 पेक्षा जर जास्त जॉईंट झाले तर प्रत्येक जॉईंटसाठी तुमचे किती मेंबर्स वाढतील, 2 मेंबर्स वाढतील. तेव्हाच तुमची ट्रस्ट काय होईल, ती इंटरनली स्टेबल होईल मित्रांनो. ठीक आहे, तेव्हाच काय होईल, तुमची ट्रस्ट जी आहे ती इंटरनली स्टेबल होईल. ठीक आहे. मग याच्यावरनं तुमचं काय आहे, तुमचं जे जॉमेट्रिक स्टॅबिलिटीसाठीचा काय फॉर्म्युला बनेल मग तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर मेंबर काय होतील,
मेंबर काय होतं आहे तुमचे या ठिकाणी एम इज इक्वल टू एम म्हणजे काय तुमचं या ठिकाणी मेंबर्स आहेत. ठीक आहे, मग मेंबर्स किती कसे होतील तुमचे जर तुम्ही काय केलात 2j मायनस, ठीक आहे 2j मायनस 3 केलात तर तेव्हा होईल तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, ॲक्च्युली हा काय असतो तुमचा, हा तुमचा या ठिकाणी असतो आर असतो. ठीक आहे, हा काय असतो तुमचा आर असतो. ठीक आहे, पण काय असतं तुमची जी प्लेन ट्रस असते, ठीक आहे, किंवा सिंपल ट्रस असते त्याच्यासाठी जी आर म्हणजे काय झालं तुमच्या एक्सटर्नल रिॲक्शन. ठीक आहे, आर काय झालं तुमच्या एक्सटर्नल रिॲक्शन. या ठिकाणी पाहू शकतात किती असेल तुमचा, एक हॉरिझॉन्टल फोर्स असेल, एक व्हर्टिकल फोर्स असेल. ठीक आहे, या ठिकाणी एक व्हर्टिकल 3 रिॲक्शन्स होत आहेत. सिमिलरली तुमच्या अशा या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, मग काय असणार आहे तुमचे या ठिकाणी जे आहे मेंबर्स कशा पद्धतीने फाइंड आउट करणार, 2j मायनस ॲक्च्युली आरने फाइंड आउट करणार, पण आपण या ठिकाणी प्लेन ट्रसची गोष्ट करत आहोत तर त्याच्यासाठी आर तुमचे किती राहणार आहे 3 राहणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मग तुमची जी इंटरनल स्टॅबिलिटी आहे त्याच्यासाठी काय आहे तुमचे मेंबर्स कशाच्या बरोबर असले पाहिजे, एम इज इक्वल टू 2j मायनस आरच्या बरोबर असले पाहिजे. ठीक आहे, कशाच्या बरोबर असले पाहिजे, एम इज इक्वल टू 2j मायनस आर. ठीक आहे, तर त्याच्याबरोबर तुमचे काय असले पाहिजे ते नंबर ऑफ मेंबर्स असले पाहिजेत मित्रांनो. ठीक आहे, तर मग हे काय झालं, हे आपलं झालं एक्सटर्नल स्टॅबिलिटी आणि इंटरनल स्टॅबिलिटी बद्दलचं ओव्हरऑल डिस्कशन झालं. ठीक आहे, तर मग आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ह्या ज्या होत्या आपल्या जे आपलं इंटरनल स्टॅबिलिटी होतं त्याच्यावरून आपलं डिस्कशन आपल्याला क्लासिफाय करता येणार आहे ट्रसेस. ठीक आहे, तर त्याच्या सोबतच आपलं काय होणार आहे अजून एक टाईप जे आहे त्याच्यावरनं पण सिमिलरली आपण क्लासिफाय करू शकू. ठीक आहे, पण आधी ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे, मग ते काय आहे तुमचं डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट ट्रेसेस. ठीक आहे, तर मग मी या ठिकाणी लिहितो डिटर्मिनेट अँड इनडिटर्मिनेट ट्रेसेस. ठीक आहे, तर मग आता डिटर्मिनेट म्हणजे काय झालं तुमचं. ठीक आहे, अशी ट्रस जी काय असणार आहे मित्रांनो, ठीक आहे, जी काय असणार आहे आपण ॲनालाइज करू शकू. ठीक आहे, म्हणजे तिच्यावर कोणते कोणते फोर्सेस लागत आहेत, काय काय फॅक्टर्स येत आहेत. ठीक आहे, स्टॅटिक इक्विलिब्रियमचे जे आपले कंडिशन्स आहेत त्याच्याने आपण ॲनालाइज करू शकत असू तर आपण त्या ट्रसला काय म्हणू, आपण डिटर्मिनेट ट्रस. ठीक आहे, म्हणजेच काय झालं कॅन बी ॲनालाइज्ड by static equilibrium equations alone. ठीक आहे, काय होणार आहेत तुमचे स्टॅटिक इक्विलिब्रियमचे जे इक्वेशन्स आहेत त्याच्यानेच तुमचं काय होणार आहे ती ट्रस जी आहे ती जर तुमची सॉल्व्ह झाली, ठीक आहे, ॲनालाइज झाली तर त्याला काय म्हणणार तुम्ही डिटर्मिनेट ट्रसेस. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच तुम्ही काय करणार जर तुमचं काय असेल की तुमची जी आहे, ठीक आहे, ट्रस ॲनालाइज करण्यासाठी ट्रसच्या ॲनालिसिससाठी तुम्हाला जर काय ॲडिशनल, ठीक आहे, म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स जे आहेत ते तर असतील पण त्याच्यासोबत तुम्हाला काय ॲडिशनल जे आहे, ठीक आहे, ॲडिशनल कॉम्पॅटेबिलिटी इक्वेशन्स जे आहे ते काय असणार आहे ते तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, जर तुमचं काय असेल फक्त स्टॅटिक इक्विलिब्रियमचे जे इक्वेशन्स आहेत त्याच्याने जर तुम्ही ॲनालिसिस करून टाकलं ट्रस तर तुम्ही त्या ट्रसला काय म्हणणार डिटर्मिनेट ट्रस. आणि जर तुम्ही त्याच्यासाठी काय झालं तुम्हाला कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन जर लागणार असेल तर तुम्ही त्याला काय बोलणार इनडिटर्मिनेट ट्रसेस बोलणार मित्रांनो. ठीक आहे, तर मग झालं तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, मग आता काय आहे जो आपल्यासाठी काय असणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट ट्रसेस आपण कशावरनं डिटर्माइन करतो ते आपलं काय असतं डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण DSI. ठीक आहे, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. ठीक आहे, यालाच आपण कशाने म्हणतो DSI. बऱ्याच ठिकाणी दाखवतात किंवा अशा पद्धतीने दाखवतात. ठीक आहे, जशा पद्धतीने तुम्हाला सोयीस्कर वाटेल तशा पद्धतीने तुम्ही ते दाखवू शकतात. ठीक आहे, तर मग काय असतं जेव्हा तुमची ट्रस जी आहे ती काय असते तुमची डिटर्मिनेट असते तेव्हा तुमचा DSI किती असतो तुमचा तो DSI जो असतो तो असतो तुमचा इक्वल टू 0.
ठीक आहे. आणि जेव्हा तुमची इनडिटर्मिनेट असते तेव्हा तुमचा DSI किती असतो, ठीक आहे. DSI इज नॉट इक्वल टू 0, ठीक आहे. तर ही काय झाली, ही जी आहे ही मेजर कंडिशन झाली आपल्याला ही ट्रस्ट डिटर्मिनंट आहे किंवा नाही आहे त्याच्यासाठी क्लासिफाय करण्याची, ठीक आहे. मग आता हा DSI जो आहे तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा, ठीक आहे. तर मग आपण जे पाहिलं होतं मित्रांनो, काय होतं मेंबर्सचा काय फॉर्म्युला होता इंटरनल स्टॅबिलिटीसाठी, M इज इक्वल टू 2J मायनस R होता, ठीक आहे. R म्हणजेच काय झालं तुमचा एक्सटर्नल रिॲक्शन होतं, ठीक आहे. RE लिहून देऊया, ठीक आहे. काय होता तुमचा या ठिकाणी RE होता, ठीक आहे. तर मग हा जो फॉर्म्युला आहे ना मित्रांनो, याच्याच वरनं तुमचा काय आहे DSIचा जो फॉर्म्युला आहे तो बनतो आहे, ठीक आहे. मग DSI काय होऊन जातो तुमचा, DSI काय होऊन जातं, हे काय आहे M तिथंच राहतो, ठीक आहे. फक्त ज्या आहेत या 2J मायनस R जे आहेत त्या आपण एका साईडला घेऊन घेतो, ठीक आहे. मायनस RE होतं ते इकडे काय होऊन जाणार प्लस RE मायनस 2J होणार, ठीक आहे. तर हा काय झाला तुमचा DSIचा फॉर्म्युला झाला मित्रांनो, ठीक आहे. तर हा काय झाला तुमचा DSIचा फॉर्म्युला झाला, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय आहे तुमची जी आहे स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी जी आहे ती तुम्ही फाइंड आउट करू शकता, ठीक आहे. जी डिग्री आहे तुमची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीची ती तुम्ही फाइंड आउट करू शकता, ठीक आहे. M काय झाला, हा M काय झाला तुमचा मेंबर झाला, ठीक आहे. हा काय झाला RE काय झाला तुमचा जी एक्सटर्नल सपोर्ट रिॲक्शन जे होतं, ठीक आहे, ते किती आहेत ते झालं, ठीक आहे. आणि जे काय झालं तुमचा नंबर ऑफ जॉईंट झाला मित्रांनो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही काय करू शकतात की ट्रस्ट जी आहे ती डिटर्मिनेट आहे किंवा नाही आहे ते तुम्ही डिसाईड करू शकतात मित्रांनो, ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला खरं तर फक्त हा एवढाच जो फॉर्म्युला आहे इंटरनल स्टॅबिलिटीचा तो तेवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. त्याच्यावरनं काय आहे तुम्ही ट्रस्ट काय आहे डिटर्मिनेट इंटरमिनेट इझिली जे आहे ते तुम्ही क्लासिफाय करून घेणार, ठीक आहे. तर मग आता जे आहे मी तुम्हाला बोललो होतो की क्लासिफिकेशन जे आहे क्लासिफिकेशन आता आपण पाहूया की कशा पद्धतीने ज्या ट्रसेस ज्या आहेत त्या क्लासिफाय केल्या गेल्या आहेत ऑर डिपेंडिंग ऑन द जे आहे तुमची, ठीक आहे, कंडिशन ऑफ वॉट इंटरनल स्टॅबिलिटी किंवा तुमचं डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी, ठीक आहे. कारण दोघांचे काय आहे दोघांचे जे एक्सप्रेशन जे आहे ते ऑलमोस्ट सिमिलर आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय बोलू शकतात की तुमचं जे आहे, ठीक आहे, काय एक तर तुमचं विथ द हेल्प ऑफ इंटरनल स्टॅबिलिटी करा किंवा विथ द हेल्प ऑफ डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी करा, दोघांनी काय होणार आहे तुमचं सेम तुमचे जे आहे ट्रेसेस क्लासिफाय होणार आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर मग क्लासिफाय कशा पद्धतीने केले गेलं आहे ते आहे तुमचं हे ट्रस्ट, ठीक आहे. ट्रस्ट क्लासिफाय गेल्या आहेत तुमच्या दोन वेने, ठीक आहे. फर्स्ट आहे तुमची परफेक्ट ट्रस्ट अँड सेकंड वन इज युअर इम्परफेक्ट ट्रस्ट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे तुमच्या ह्या दोन क्लासिफाय केल्या गेल्या आहेत, ठीक आहे. तर मग त्यातली हे परफेक्ट ट्रस्ट तुम्ही कधी बोलणार जेव्हा तुमचे काय असतील मेंबर्स जे असतील ते तुम्हाला ॲज पर जेवढे रिक्वायर्ड आहेत त्याच्याच बरोबर असणार आहेत, ठीक आहे. म्हणजेच काय झालं M इज इक्वल टू 2J मायनस RE, ठीक आहे. किंवा आपण असं बोलू शकतो का म्हणजेच काय झालं तुमचा DSI जो आहे, ठीक आहे, DSI काय झाला तुमचा तो इक्वल टू 0 झाला. कारण काय झालं DSIचा फॉर्म्युला काय होता तुमचा इज इक्वल टू M प्लस RE मायनस 2J, ठीक आहे. मग तुमचंच या ठिकाणी जर तुम्ही घेतलात तर काय होईल M प्लस RE मायनस 2J इज इक्वल टू व्हॉट विल इट विल बिकम 0, म्हणजे DSI काय झाला तुमचा या ठिकाणी 0 झाला, ठीक आहे. मग जर तुमचा DSI 0 असेल किंवा काय असेल तुमचा M इज इक्वल टू 2J मायनस RE असेल, ठीक आहे. जर तुमची ट्रस्ट काय असेल इंटरनली स्टेबल असेल तर त्या ट्रस्टला आपण काय म्हणतो परफेक्ट ट्रस्ट म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो आपण परफेक्ट ट्रस्ट म्हणतो, ठीक आहे. आणि मग त्याच्या अपोजिट काय होईल मग जर तुमचं काय असेल M इज नॉट इक्वल टू 2J मायनस RE, ठीक आहे, और वॉट DSI इज नॉट इक्वल टू 0, ठीक आहे. मग तेव्हा काय म्हणू आपण जी आहे ट्रस्ट जी आहे ती तुमची कशी आहे इम्परफेक्ट ट्रस्ट आहे, ठीक आहे. मग इम्परफेक्ट ट्रस्ट पण काय असते मित्रांनो ती तुमची दोन पद्धतीमध्ये काय आहे दोन टाईप्समध्ये क्लासिफाय केली गेली आहे, ठीक आहे. एक आहे तुमची डेफिशियंट, ठीक आहे, डेफिशियंट ट्रस्ट आणि सेकंड वन इज युअर रिडंडंट, ठीक आहे. स्पेलिंगकडे इग्नोर करा.
ठीक आहे, रिडंडंट ट्रस्ट. ठीक आहे, डेफिशियंट म्हणजे तुम्हाला याच्यावरूनच कळत असेल की ट्रस्टमध्ये काहीतरी काय आहे, डेफिशियंट आहे, काहीतरी कमी आहे ट्रस्टमध्ये. ठीक आहे, मग ट्रस्टमध्ये कसली कमी असू शकते मित्रांनो, नथिंग बट दॅन द मेंबर. म्हणजे काय असणार आहे, तुमचे मेंबर्स कमी असणार आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय होणार आहे तुमचं डेफिशियंट कधी होईल, तुमची मेंबर्स काय असेल तुमचे लेस दॅन 2J मायनस RE. ठीक आहे, म्हणजे जेवढे तुम्हाला मेंबर्स पाहिजे त्याच्यापेक्षा मेंबर्स तुम्हाला केवढे पाहिजे असतात, 2J मायनस RE एवढे पाहिजे असतात. ठीक आहे, पण जर त्याच्यापेक्षा जर तुम्ही काय केलं असेल, कमी मेंबर्स प्रोव्हाइड केले असेल, तर त्यावेळेस तुमची ट्रस्ट काय बोलली जाईल, ती डेफिशियंट ट्रस्ट बोलली जाईल. किंवा काय बोलू शकता, तुमची DSI इज लेस दॅन युअर 0. तेव्हा तुम्ही काय बोलणार त्या ट्रस्टला, ती कशी ट्रस्ट आहे, तुमची डेफिशियंट ट्रस्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि रिडंडंट काय होईल, मग रिडंडंट विल बी युअर अपोजिट ऑफ डेफिशियंट. म्हणजेच काय झालं, तुमचे मेंबर्स काय असणार आहेत, जास्त असणार आहेत या ठिकाणी. कशापेक्षा, तुमचे जे रिक्वायर्ड मेंबर्स जे आहेत त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. किंवा म्हणजेच तुम्ही काय बोलू शकणार, DSI इज ग्रेटर दॅन युअर वॉट 0. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो हे ट्रस्टेसचं क्लासिफिकेशन केलं गेलं आहे. ठीक आहे, तर मग काय होईल तुमचं जे आहे परफेक्ट ट्रस्ट कधी राहील तुमची, व्हेन युअर M इज इक्वल टू, जेव्हा ती कशी असेल, ती इंटरनली स्टेबल असेल, किंवा तुमची काय असेल ती तुम्ही बोलू शकतात की ती स्टॅटिकली डिटर्मिनेट असेल. ठीक आहे, म्हणजेच काय असेल, तिचं डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काय असणार आहे, त्याचं 0 असणार आहे. तेव्हा तुम्ही काय बोलणार, त्या ट्रस्टला परफेक्ट ट्रस्ट बोलणार. आणि इम्परफेक्ट ट्रस्ट कधी असेल, जेव्हा तुमचे मेंबर्स काय असतील, मेंबर्स एक तर तुमचे काय असतील, जे रिक्वायर्ड मेंबर्स आहेत त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय बोलणार, त्या ट्रस्टला इम्परफेक्ट ट्रस्ट बोलणार. म्हणजेच काय झालं, त्यावेळेस तुमची जी आहे इंटरनल स्टॅबिलिटी काय आहे, ती तुमची फेल होते आहे. ठीक आहे, इंटरनल स्टॅबिलिटीमध्ये तुमची ट्रस्ट काय होत आहे, तुमची ती फेल होत आहे. म्हणजे और किंवा तुम्ही काय बोलू शकतात की त्याची जी आहे, ठीक आहे, त्या ट्रस्टची काय आहे, तुमची डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काय आहे, नॉट इक्वल टू 0 आहे मित्रांनो. ठीक आहे, काय आहे तुमची नॉट इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग ती जी आहे इम्परफेक्ट ट्रस्ट, मग तुमचे कसे होऊ शकतात, तुमचे इम्परफेक्ट ट्रस्टमध्ये मेंबर्स काय होते, मेंबर्स तुमचे काय होते, जेवढे रिक्वायर्ड होते त्याच्याबरोबर नव्हते. ठीक आहे, मग एक तर मेंबर्स तुमचे काय असतील, मेंबर्स तुमचे जास्त असतील, किंवा तुमचे मेंबर्स काय असतील, कमी असतील मित्रांनो. ठीक आहे, जर मेंबर्स तुमचे काय असेल, रिक्वायर्ड मेंबर्स, नंबर ऑफ मेंबर्स जेवढे होते त्याच्यापेक्षा जर कमी असेल, तर तुम्ही त्या ट्रस्टला काय म्हणणार, तुम्ही त्या ठिकाणी डेफिशियंट ट्रस्ट. ठीक आहे, काय म्हणणार तुम्ही त्याला, डेफिशियंट ट्रस्ट. ठीक आहे, या सर्वांवर मी का फोकस करतो मित्रांनो, कारण याच्यावर जे आहे ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आणि खूप पद्धतीने जे आहेत अतिशय इझी क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेलेही आहेत. ठीक आहे, मग काय असेल, जर तुमचे मेंबर्स जे आहेत रिक्वायर्ड नंबर ऑफ मेंबर्सपेक्षा जर कमी असतील, ठीक आहे, प्रोव्हाइड केलेले मेंबर्स जर तुमचे रिक्वायर्ड नंबर ऑफ मेंबरपेक्षा जर कमी असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणणार, डेफिशियंट ट्रस्ट म्हणणार. आणि जर रिक्वायर्ड नंबर ऑफ मेंबर्स जे आहेत ते प्रोव्हाइडेड नंबर ऑफ मेंबर्सपेक्षा जर काय असतील तुमचे रिक्वायर्ड, या ठिकाणी मी लक्ष द्या, पहिल्या वेळेस काय बोललो होतो की रिक्वायर्ड नंबर ऑफ मेंबर्स जे आहेत ते काय असतील, प्रोव्हाइडेडपेक्षा जास्त असतील. ठीक आहे, आणि आता सेकंडमध्ये काय म्हणतोय की रिक्वायर्ड म्हणजे काय झाले, तुमचे रिक्वायर्ड तुम्हाला किती आहे, तुमचे हे एवढे आहेत. ठीक आहे, मग रिक्वायर्ड काय असतील तुमची या ठिकाणी, M म्हणजे काय, तुम्ही प्रोव्हाइड केलेले. ठीक आहे, M म्हणजे काय, तुम्ही प्रोव्हाइड केलेले. ठीक आहे, रिक्वायर्ड काय आहे, तुमचे प्रोव्हाइड केलेल्यापेक्षा जर कमी आहेत. ठीक आहे, रिक्वायर्ड काय आहेत, प्रोव्हाइड केलेल्यापेक्षा जर तुमचे कमी आहेत, म्हणजे तुम्ही ॲक्च्युली ऑलरेडी जास्त प्रोव्हाइड केलेले आहेत, तर तुम्ही त्यावेळेस काय बोलणार, त्या ट्रस्टला तुम्ही रिडंडंट ट्रस्ट बोलणार. ठीक आहे, मग रिडंडंट ट्रस्टसाठी तुमचा काय असतो, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काय असते, ते ग्रेटर दॅन 0 असते. ठीक आहे, आणि जी असते डिग्री ऑफ डेफिशियंट ट्रस्ट, जे असतं डेफिशियंट ट्रस्टसाठी काय असतं, तुमचं डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काय असतं, तुमचं इज लेस दॅन 0. ठीक आहे, आणि परफेक्टसाठी काय असतं तुमचं, दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर मग होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना हे जे आहे ट्रस्टबद्दलचं जे डिस्कशन होतं आपलं आजचं, ते तुम्हाला सर्वांना कळालं असेल. ठीक आहे, तर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या आपण नेक्स्ट लेसनमध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आपण सुरुवात करणार आहोत, आपण पाहणार आहोत जे आपले मेथड ऑफ जॉईंट्स जे आहे त्याला सुरुवात करणार आहोत, जे आपले क्लासिफिकेशनचे ज्या मेथड्स आहेत. ठीक आहे, मेथड ऑफ जॉईंट्स आणि मेथड ऑफ सेक्शन. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच आपल्याला एक गोष्ट अजून समजून घ्यायची आहे, ती आहे म्हणजे आपली नंबर ऑफ जे 0 मेंबर्स जे राहतात. ठीक आहे, जे 0 फोर्स मेंबर किती असतात आपले. ठीक आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, आणि ते कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे त्यांच्या सर्वांबद्दलचं आपण डिस्कशन त्या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग नेक्स्ट लेसनला नक्की बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये जे आहे आपण पाहणार आहोत की नंबर ऑफ जे आहे, ठीक आहे,
आपलं काय म्हणतात मेथड ऑफ जॉईंट जी आहे आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. ती कधी यूज करायची, काय यूज करायची, काय त्याच्या कंडिशन्स ज्या आहेत काय असणार आहेत त्या आपण सर्व त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर तोपर्यंत जर लेसन आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अभ्यास करत राहा मित्रांनो. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर अँड स्टे सेफ. बाय.